जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणुकीपूर्वी खूप मोठ्या घोषणा यांनी दिल्या आणि त्यामधली एक घोषणा होती ती म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। निवडून आले, सत्तेवर आले आणि 3 महिन्यानंतर यांचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही। शेतकऱ्यांची सरळ फसवणूक करण्याचं काम, बळीराजाचा विश्वासघात करण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलंय आणि त्या विरुद्धचा हा आक्रोश आज प्रत्येक गावागावातून, जिल्ह्यातून, गावागावातून, पाड्यापाड्यांमधून आणि वस्त्यांमधून समोर येतो। खोटी आश्वासनं देऊ, आम्ही सातबारा कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी देऊ, फीड मार्फत सोयाबीनला 7,000 रुपयाचा भाव देऊ, शेतमालाला उत्पादन आधारित खर्चावर किंमत देऊ, अशा प्रकारची खोटी आश्वासनं दिले। त्या पिकासाठी हमी भाव जाहीर केला पाहिजे आणि हमी भाव एकदा हमी भाव जाहीर केला तर ते जे काही पीक आहे ते सगळं माल आहे तो माल त्यांनी संपूर्णपणे विकत घेतला पाहिजे। भविष्य 1000 ट्रॅक्टरांचा मोर्चा, ट्रॅक्टर म्हणजे हा प्रतीक आहे शेतकऱ्यांचा। 1000 बोले तसा चाले त्याची वंदावे पाऊले आणि बोले तसा न चाले त्याची उकळून टाकावे पाऊले। या सरकारनं जे बोललं ते करत नाही, लबाडाचं सरकार आहे। अजितदादा म्हणाले की सरकारजवळ द्यायला दमडी नाही, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ शकत नाही। अजितदादा क्या हुआ तेरा वादा। फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे सुद्धा याच्यावर काही बोलायला तयार नाही। भाऊ असं म्हणतात, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला, द्राक्षाचा वेल निंबावर गेला, कडू कशा तर संगतीनं झाला, अशी आजच्या सरकारची परिस्थिती झालेली आहे। एक व्यक्ती केवळ असा होता की ज्यांनी दिलेला शब्द पाळला, ते म्हणजे माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब